ऊसाचं सर्वात महत्त्वाचं लोक काय करतात 4.5 फूट ये मग ऊसावर सरी ऊस खत टाकणे किंवा हे चुकीचं आहे. ऊसाच्या मुळ्या ह्या फक्त 8 ते 10 इंच वाढतात आणि तेवढं खत टाकलं गेलं पाहिजे. सरीतच खत सरी पाडल्यानंतर आधी खत टाकायचं, पाणी सोडून टिपर लावायची किंवा डोळा आपला लावून कमीत कमी वर आहे ना असा कडक लेअर नाही आला पाहिजे. जे आपण म्हणतो की मातीवरती जी खपली येते कडक ती खपली नाही आला पाहिजे, कारण ती डोळ्याला ती खपली उचकत नाहीये आणि ती खपली जर उचकली नाही तर काय होतं डोळा तिथल्या तिथं जिरतो तो म्हणजे मरतो. तर ते जेवढं नरम राहील पण खूप ओलं पण नको. लोकांचा गैरसमज आहे की ऊसाला खूप पाणी असल्यानंतर ऊस जास्त उत्पन्न येतो. हे साफ चुकीचं आहे. जेवढी वापसा कंडिशन तेवढं ऊसाचं उत्पन्न जास्त, कारण वापसा कंडिशन मध्ये व्हाईट रूट चालतात. व्हाईट रूट जे आपण टाकलेलं खाद्य ते काय करतात घेत राहतात आणि हे पातं निघतंय तोपर्यंत असं समजायचं की ह्या ऊसाची वाढ होते. आणि हे जोपर्यंत पातं निघत नाही म्हणजे पातं निघायचं संपलं त्या दिवशी समजायचं ऊसाची वाढ संपली. म्हणजे ऊस वाढणं 12 ते 13 महिनेच ऊस वाढतो, त्यानंतर ऊस वाढत नाही. मग सुरू ऊस लावायचा 8 साली ऊस लावायचे आपण ठरवायचं. आता हे सुरुवातीला जेव्हा तुम्ही लागवड केली ऊसाची तर कशा पद्धतीने लागवड केली, सरी पद्धत की म्हणजे कसं हे केलं, आणि त्यानंतर डोस जो आहे बेसल डोस, तर कोणकोणते खतं तुम्ही टाकले सुरुवातीचा जो पहिला डोस त्याबद्दल थोडीशी माहिती. आता आपण जी सरांनी सांगितलं मशागत महत्वाची, नांगरणी केली आपण 1.5 फुटापर्यंत, त्याच्यानंतर रोटावेटर घेतला आणि मग सरी पाडली. ती सरी 4.5 फुटाची सरी आपली प्रत्येक जो ऊस आहे प्रत्येक तो हा 4.5 फुटाची सरी पाडलेली आहे त्याला. आणि जे खत व्यवस्थापन केलं ते आपण पूर्ण सरीमध्ये केलेलं आहे. म्हणजे सरी काढून घेतली आणि त्यामध्ये आपण आपल्याकडे ते फोटो वगैरे आहे त्याच्यात मी स्वतः काढलेले. आणि सर्वात महत्वाचं सर्व ऊस हा मुलांनी आम्ही घरी लावलेला आहे. एक प्रयोग म्हणून माणसं घेऊन स्वतः आपण उभं राहिलो होतो. तर ज्यावेळेस तुम्हाला मी म्हटलं 24 तास डोळा लागला पाहिजे, तर ज्यावेळेस तुम्हाला टिपर पसरायचे असतात त्यावेळेला तुम्ही खत व्यवस्थापन केलं पाहिजे पाण्याच्या अगोदर. मग त्याच्यानंतर टिपरूमध्ये आणि ज्यावेळेस आपण चालत दाबतो किंवा हाताने किंवा मातीने ओढतो तर ते काय होतं तिथं जागेवरती खत येतं. ऊसाचं सर्वात महत्त्वाचं लोक काय करतात 4.5 फूट ये मग ऊसावर सरी ऊस खत टाकणे किंवा हे चुकीचं आहे. ऊसाच्या मुळ्या ह्या फक्त 8 ते 10 इंच वाढतात आणि तेवढं खत टाकलं गेलं पाहिजे. सरीतच खत सरी पाडल्यानंतर आधी खत टाकायचं, पाणी सोडून टिपर लावायची किंवा डोळा आपला लावून द्यायचा. आणि याला शेणखत वगैरे काही टाकलं ना आपण पूर्ण कृषीधन केलेलं आहे. म्हणजे याला या क्षेत्राला समजा याला 4-5 वर्षापासून शेणखत. आता 10 एकर क्षेत्र आहे आपलं. मी 1 एकरच्या हिशोबाने विचारतो तुम्हाला की 1 एकर क्षेत्रासाठी सुरुवातीला लागवड करताना कृषीधन किती गेलं पाहिजे. आपण 1 एकर साठी 10 बॅगा कृषीधन घेतलेलं आहे. अच्छा. 4 बॅगा ग्रीन भूमी घेतलेलं आहे आणि एन बुस्टरच्या 2 बॅग घेतलेल्या आहे. आणि आपण त्याच्याबरोबर एक सिंगल सुपर फॉस्फेटच्या 2 गोण्या घेतल्या रासायनिक मध्ये. जसं आपण शेतकऱ्याला सांगतो 80 किंवा 90-10 असं जो फॉर्म्युला 10% आपण रासायनिक वापरलेली याला. बरोबर. म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट 2 गोण्या एकरी गेलेल्या आहे तुमच्या. हो बरोबर. तर आता सुरुवातीला लागवडीनंतर पाणी व्यवस्थापन किती दिवसाला केलं पाहिजे आणि त्याच्यासोबत काय न्यूट्रिशन गेलं पाहिजे तुमचं. आज जर ऊसाची लागवड झाली तर पहिला दिवस समजायचा जो लागण करायचा पहिला दिवस, त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान आपण काळी जर माती असेल तर पाण्याचा पिरियड वाढला पाहिजे. कारण काय होतं थंडीमध्ये ऊसाचा उतार हा कमी असतो म्हणजे त्याला कमी मिळतो, वेळ कमी जास्त लागतो, उष्णता लागते, स्लोप निघतात. आणि तीच जमीन जर आपली भुरकट असेल तर तिला थोडं जास्त लवकर पाणी पाहिजे 15 दिवस. जर काळी जमीन असेल तर 20 दिवस आणि भुरकी जमीन असेल तर 15 दिवस. कमीत कमी वर आहे ना असा कडक लेअर नाही आला पाहिजे. जे आपण म्हणतो की मातीवरती जी खपली येते कडक ती खपली नाही आला पाहिजे, कारण ती डोळ्याला ती खपली उचकत नाहीये. आणि ती खपली जर उचकली नाही तर काय होतं डोळा तिथल्या तिथं जिरतो तो म्हणजे मरतो. तर ते जेवढं नरम राहील पण खूप ओलं पण नको. लोकांचा गैरसमज आहे की ऊसाला खूप पाणी असल्यानंतर ऊस जास्त उत्पन्न येतो. हे साफ चुकीचं आहे. जेवढी वापसा कंडिशन तेवढं ऊसाचं उत्पन्न जास्त, कारण वापसा कंडिशन मध्ये व्हाईट रूट चालतात. व्हाईट रूट जे आपण टाकलेलं खाद्य ते काय करतात घेत राहतात आणि ते कुठे देतात ऊसाला पोषणाला देतात. सूर्यप्रकाश जेवढा ऊसाला मिळेल आणि जेवढं खालून वापसा कंडिशन असेल तेवढं तुमचं ऊसाचं उत्पन्न वाढलं जातं. लागवड झाल्यानंतर जे फुटवे येतात ते सुरुवातीला म्हणजे आता आपण तर डोस वगैरे टाकलेले असतात म्हणजे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी विदाऊट खत कुणी लागवड करतच नाही. तरी पण आपण काय प्लॉट मध्ये बघतो की ते जे फुटवे ना पिवळे पडल्यासारखे वाटतात. त्याच्या पाठीमागचं काय पाणी जास्त होतं. पाणी जास्त होतं. दुसरी गोष्ट थंडीचा पिरियड म्हणजे समजा आपण म्हणतो सुरूच याला थंडीचा पिरियड असतो साधारण दिवाळीपासून पुढे थंडी आपली शिवरात्रीपर्यंत असते. या थंडीमध्ये काय होतं एखादं पाणी जरी कमी जास्त झालं
उतरताना डोळा पिवळा निघतो. मग त्यावेळेला काय करायला पाहिजे, आपलं मायक्रोटन मिक्स मायक्रोट आपलं कॉम्बी असेल किंवा फ्रूट क्रॉप याची स्प्रे घ्या. तुम्हाला 72 तासामध्ये त्याचे रिझल्ट मिळतात. म्हणजे ते गरजेनुसार घ्या. ऊसाला 95% तुम्ही मातीव काम केलं आणि 5 ते 10% जर वर काम केलं तरी तुमचं ऊस 100 टनाच्या पुढे जातो. आता मातीवर काम करत असताना कोणकोणत्या खतांना जास्त प्राधान्य दिले पाहिजे? मी अशी मगाशी म्हटले की सेंद्रिय मध्ये पण आता सेंद्रिय मध्ये भरपूर खतं आहेत आपले. आता जे आपण ग्रेड आणल्यात समजा बायो NPK असेल, प्रोमा असेल वगैरे, पण त्याच्या तुलनेत जे कृषी धन आहे किंवा ग्रीन भूमी एनबुस्टर आहे, तर यांचं वेटेज कसं असलं पाहिजे? बेस काय आहे? इमारतीचा पाया. इमारत किती मोठी करा पण त्याचा बेस काय आहे? पाया. तुमचा पाया जेवढा मजबूत तेवढी तुमची इमारत स्ट्रॉंग. मग पाया म्हणून आपण कृषीधन ग्रीन भूमी याच्याकडे पाहिलं पाहिजे. कृषीधन ग्रीन भूमी हा तुमच्या मातीचा पाया, तुमच्या पिकाचा पाय. मग तुमचे राहिलेले घटक असेल, मग त्यामध्ये प्रोम असेल, पोटॅश असेल, कार्बन असेल, एन बुस्टर असेल किंवा आपलं NPK असेल, हे 5 ग्रेड असतील. ऊसाला तर नाशक मारताना आपण सांगतो की त्याच्यामध्ये सॉईल दिलं गेलं, तर त्याचा काय परिणाम होतो आणि म्हणजे शेतकऱ्यांना काय फायदा होईल किंवा ऊसाला काय फायदा होईल? आता ऊस हा तर थोडासा स्ट्रॉंग हे घटक बरं का. ऊस म्हणजे थोडंसं रांगडं पीक असं म्हणावं लागेल. पण आपल्या जे शेतकरी एकबीट वापरणारे त्यांनी कांद्यासाठी कंपल्सरी आपण तर सगळ्यांना सजेस्ट करतो 5 ml तणनाशक मध्ये 5 ml प्रमाणे, म्हणजे एका लिटरला 5 ml प्रमाणे आपण सॉईल वापरा. ऊसात सुद्धा सॉईल कोणतंही तणनाशक वापरा तुम्ही, कोणत्याही पिकाला असू द्या, त्यामध्ये जर 5 ml सॉईल वापरलं गेलं तर काय होतं, तणनाशक त्याचं काम करतं बरोबर नाही, पण ते त्याच्याबरोबर काय करतं, पिकाच्या मुळीवर पण अटॅक करतं. समजा पिकावरती पडतं. आता पीक वर्ग तणनाशकामध्ये वर्ग आहे वेगवेगळे, 5 वर्ग आहे वेगळं किंवा इतर असं असे 2-3 प्रकार आहेत तणनाशकामध्ये. पण ते काय करतं, ज्यावेळेस तुमच्या झाडावरती पडतं त्यावेळेस ते झाडावरती काम नॉर्मली करतं, त्या कॅटेगरीत असल्यामुळे त्याला त्याचे नुकसान होत नाही. पण ते ज्यावेळेस मातीवरती पडतं, मातीवरती पडल्यानंतर काय करतं, मुळ्यानं इफेक्ट होतो. आणि मुळी इफेक्ट झाला का पीक काय होतं, शॉकमध्ये येतं. थोडंसं एक 8-10 दिवस 15 दिवस काय होतं, ब्रेक लागतो. म्हणजे फुल स्पीडमध्ये गाडी चालू आहे आणि अचानक स्पीड ब्रेकर आला तर आपण काय करतो, पटकन ब्रेक दाबतो. मग काय होतं, गाडीची गती काय होती, डायरेक्ट कंट्रोल होऊन जाते, 0 येते. मग असं न करता आपण काय केलं पाहिजे, गिअर चेंज केला पाहिजे. म्हणजे त्या स्पीड ब्रेक करून आपण कसं निघून जाऊया, स्मूथ निघून जाऊ. ना गाडीला त्रास ना आपल्याला त्रास. तसंच पिकाच्या बाबतीत ज्यावेळेस तुम्ही तणनाशक मारताना जर सॉईल त्यामध्ये टाकलं तर सर्वात महत्त्वाचं खालून अन्न काय देते तुम्हाला, मुळी. जर ती मुळी डिस्टर्ब नाही झाली तर तुम्हाला त्याचा झटका बसणार आहे का? 1919चं काय काम आहे, 1261चं काय काम आहे, 19 जे आहे हे बघा, सर्व सुरुवातीला तुमचे आपलं जे शक्ती 19 आहे, शक्ती 19 जे आहे तुमचं काय करतं, फुटवे एकसारखे करतं. त्या फुटव्यांची वाढ एकसारखी करतं. NPK आणि त्याची जी जाडी असते ती पण सारखी. म्हणजे असे ऊसाला नत्र खूप कमी पाहिजे सुरुवातीला. नत्र का कमी पाहिजे, कारण एक डोळावर गेला नत्र काय करतं तुमचं नुसती वाढ करतं. म्हणजे बरोबर नाही. मग तुमची जर नुसती वाढ झाली तर काय होतं, खालची डोळे काय करतात, खाऊन मारतात. बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं असंच आहे, ॲव्हरेज घटण्याचं एकमेव कारण आहे. काय करतात, नत्राचं प्रमाण जमिनीत वाढलं जातं. आणि नत्राचं प्रमाण वाढलं गेल्यानंतर काय होतं, जो स्ट्रॉंग डोळा आहे, जो स्ट्रॉंग पैलवान, तो काय करतो, पटकन खातो आणि तो वर निघून जातो. आणि नंतर काय होतं, छोटे छोटे डोळे नंतर फुटतात. ते वरच्या यांनी स्पर्धेमध्ये टिकती नाही आणि ते काय होतं, मरून जातात. पण ते मरती नाही तशी, ते काय करतात, खालून खातात ना, थोडं कोयना खातात, अन्न आपल्या जमिनीत टाकलेलं आहे त्या पिकासाठी, ते खातात आणि मरून जातात. आणि त्यामध्ये काय होतं, मग जोपर्यंत जो सेकंड बाण आहे आपण म्हणतो, जे खन्नी दुसऱ्या याची 6-7 महिन्यात, तोपर्यंत लोकांचे 30 ते 40% डोळे हे खाली राहतात आणि त्याचं पाचट बनतं. आणि मग ॲव्हरेजला मार बसतो. बरोबर, योग्य आहे. आता सेकंड तुम्हाला सांगतो, आपण 10 सेवी देऊ शकतो सेफ्टी, बरोबर आहे ना, 10 सेवी देऊ शकतो, 24 देऊ शकतो, जेणेकरून आपले समजा फुटवे झालेले पण ते पातळ असतात सुरुवातीला, मग ते स्ट्रॉंग झाले पाहिजे. ऊस उत्पादन वाढवणं किंवा ऊसाचं टनेज वाढवणं हे शेवटच्या टप्प्यातलं काम नाही आहे. हे पहिल्या दिवसपासूनचं काम आहे. पहिल्यांदा जसं बोललो तसं तुमचा डोळा किती स्ट्रॉंग निघाला, ते डोळे तुम्ही किती सारखे घेतले, एकसारखे वर घेतले आणि ते किती स्ट्रॉंग आहे, सर्व सारखेचे का नाही, ते फुटवे कमी जास्त आहे किंवा सारखे की हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे जे आपली शक्ती 19 आहे तर ते तुमची एकसारखी वाढ करण्याला मदत करतं. त्यानंतर आपण जे 1261 म्हणजे आपलं बाहुबली 61 आहे, तर तुम्ही जे मागाशी म्हटले की नुसते फुटे वाढवणं किंवा काढणं महत्वाचं नाही, की ते स्ट्रॉंग झाले पाहिजे, त्या पानांची जाडी वाढली पाहिजे, त्याची काळोखी वाढली पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही बाहुबली 61 ही ग्रेड देऊ शकता. आणि जे गोल्ड 24 जी ही ग्रेड आहे, तर या तिन्ही घटक सारखे मिळाल्यामुळे त्याची वाढ
त्यानंतर फुटवे आणि उंची. आणि काटकपणा, उंची, म्हणजे या सगळ्या गोष्टी एकसारख्या दिसतात. बरोबर. म्हणजे पिवळेपणा वगैरे जे आपण सुरुवातीला बघतो काही प्लॉटवर, तर तो आपल्या प्लॉटवर नाही. हे अशा पद्धतीने नियोजन येतच केल्यावर नाही येत सर, नाही. आपल्याकडे फोटो आहे, आपण त्या कंडिशन नुसार आपल्याकडे सगळे आपण फोटो घेतलेले. सर आता आपण दुसऱ्या बेसल डोस बद्दल हा, बोलू बोल. की जो म्हणजे दिवस मॅटर नाही करत, तुमची ऊसाची फुटवे आणि उंची मॅटर करते, बरोबर. तर तो तुमच्या म्हणजे माहितीनुसार साधारण अनुभवानुसार आपण कधी गेला 2.5 ते पाहिजे? 3 फुटापर्यंत जर उंची गेली ऊसाची सर्वसाधारण, त्यावेळेस आपण सेकंड डोस घेतो. त्याच्यामध्ये आपण या सेकंड डोसमध्ये आपण ग्रीन 4 बॅगा, 2 एन बुस्टर घेतलेलं आहे आणि 1 रासायनिक 24 घेतलं आणि 1 अमोनियम सल्फेट घेतलं होतं. काय अडचण नाही. आणि जर समजा ज्या शेतकऱ्यांचं ड्रिप इरिगेशन आहे, आता फ्लड असेल किंवा कॉक सिस्टम असेल, आता बऱ्यापैकी जो 70-80% लोक कॉक सिस्टम करतात, काही ड्रिप इरिगेशन पण 20-30% आहे. जर ड्रिप इरिगेशन असेल तर आपल्या NPK ग्रेड जर वापरल्या तर 100% तुम्हाला सांगतो उत्पन्नामध्ये आहे ना तुमच्या दुपटीनं वाढ आणि खर्चात 50% सुद्धा होणार नाही. आणि द्राक्ष बागायतदारांनी 18,000 रुपये 3 एकर द्राक्ष बाग काढली, समजा 3 एकर द्राक्ष बागेला जर 18,000 रुपये खर्च आला तर आपल्या ऊसाला किती खर्च येणार, उत्पन्न किती वाढत, याचा विचार आपण पहिलं करा. बरोबर. म्हणजे स्वस्तात आणि 100% तुम्हाला रिटर्न देणारे आणि 100% रिझल्ट देणारे आपल्या NPKच्या ग्रेड. आता मध्ये आपले कोल्हापूरची टीम आली, ती सोलापूरची आली, ती सांगलीची पण टीम, बाकीचे शेतकरी, सर्व शेतकरी, आता बरेच शेतकरी येतात रस्त्यावरती. एक आपला प्लॉट आहे ऊसाचा, मोठ्या रस्त्यावरती लोक बघतात, साधारण 12-13 गुंठ्याचा प्लॉट आहे. त्या 12-13 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये आज बेण्यासाठी कारखान्याने 2-3 वेळा मागणी केली होती, शेतकऱ्यांनी सांगितलं होतं, पण आपण तो बेणे प्लॉट फोडला नाही. कारण आपल्याला वन टाइम सगळ्या याचं आपल्याला ॲव्हरेजली उत्पन्न घ्यायचं आहे, पाहिजे भाऊ कारखान्याला किती ॲव्हरेजली सरासरी बसलंय. कारण आता 10 एकर ऊस येतो, 10 म्हणजे एकाच ठिकाणी नसून टप्प्याटप्प्यात आहे, काही प्लॉट आहे, काही हलके प्लॉट आहे, काही चांगले प्लॉट आहे, आणि लागणीमध्ये पण 1-1.5 महिन्याचा फरक आहे काही ऊसांमध्ये. तरी आपल्याला सरासरी ॲव्हरेजली उत्पन्न काढायचं. नुसतं 10 गुंठ्याचं प्रयोग ट्रायल प्लॉट नाही आपला प्लॉट हा जनरल आहे, आणि जनरल प्लॉटचं 80+ उत्पन्न व्हायला पाहिजे एवढी गॅरंटी आपल्याला. आणि खर्च झाला हे म्हणते 40-50 हजार रुपये. ठीक आहे ना, 50,000 रुपये जर तुमचा खर्च होत असेल किंवा 60,000 होत असेल, पण जर त्याला तिप्पट उत्पन्न निघालं तर तो खुशक नाही. बरोबर. म्हणजे मला जर 2 लाख रुपये ह्या ऊसापासून मिळाले 3-3.5 हजार रुपये एकराने, तर मला 60,000 रुपये खर्च करायला काही हरकत नाही. ऊस हा 12 ते 13 महिने ऊसाची वाढ बोलली जाते. मग समजा तुमचा अडचाली जर ऊस असला तो 12-13 महिने वाढणार, सुरूचा ऊस वाढला तर तो 12 ते 13 महिने वाढणार. जोपर्यंत हे पातं निघतंय तुमचं आलं नवीन, हे पातं आहे बघा, याच्यात नवीन पान निघालं, पानं मोजा ना तुम्ही किती त्याची. त्याच्यात पानं निघालं, हे पातं निघतंय, तोपर्यंत असं समजायचं की ह्या ऊसाची वाढ होते. आणि हे जोपर्यंत पातं निघत नाही, म्हणजे पातं निघायचं संपलं, त्या दिवशी समजायचं ऊसाची वाढ संपली. म्हणजे ऊस वाढणं 12 ते 13 महिनेच ऊस वाढतो, त्यानंतर ऊस वाढत नाही. मग सुरू ऊस लावायचा, आडसाली ऊस लावायचा आपण ठरवायचं.